भाऊ, आपण अजित पवार गट सोडून शरद पवार गटामध्ये जात आहे, नेमकं काय कारण आहे? आज मी रवी सपकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा याच्यासाठी दिला आहे. अजितदादा वारंवार सांगता की हा सामाजिक पक्ष आहे, हा बहुजनांचा पक्ष आहे, पण ते वातावरण ह्या भुसावळ शहरात नाही आहे आणि त्या कारणानं स्वतः मी राजीनामा देत आहे. पण जे वागणूक इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट जो चालवत आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश नेमाडे आणि शहर अध्यक्ष संतोष भाऊ चौधरी, दाढीभाऊ यांचे इथे जे BJP पक्षाशी जे आपलं मैत्रीपूर्वक जे लढत असते, आमचं संघटक युती आहे, त्या युतीप्रमाणे इथं फक्त न फक्त भाजपाचंच वर्चस्व चालू आहे आणि उमेश भाऊ नेमाडे आणि दाढीभाऊ हे राष्ट्रवादी कम पण BJP जास्त आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या दबावात न करता आपण काम राजीनामा देत आहे. आणि खरं कारण म्हणजे 2-3 वर्षापासून मी 4-5 वर्षापासून यांच्याकडे गेलेलो आहे. जनतेच्या विकासासाठी गेलेलो आहे, जनतेच्या कामासाठी गेलेलो आहे. पण यांनी मला कोणतंही 1 रुपयाचंही कामसुद्धा दिलं नाही किंवा आश्वासनही दिलं नाही. आणि माझा प्रभाग क्रमांक 18 तो नवीन येणारा माझा पार्टनर नितीन दांडे, त्याला मंत्रीसाहेब म्हणता की हा खूप लेट आला भाजपमध्ये. मग मी काय करत होतो? मी त्यावेळेस काय करत होतो? मग मला का नाही काम दिलं? मला ना विश्वासात घेतलं. मंत्रीसाहेब त्या दिवशी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात मीटिंग होती, त्यांना प्रमुख म्हणून ते आमच्या उमेश नेमाडेंच्या कार्यालयात आले. तिथं येताबरोबर ते मला म्हणायला लागले, हा कोणत्या पक्षाचा? का आम्ही युतीचं काम केलं, मी त्यांचं काम केलं. वारंवार युवराज भाऊ लोणारी यांच्या म्हटल्यावर मी सर्व त्यांचं काम केलं, विधानसभेचं काम केलं. आणि ते डायरेक्ट मंत्रीसाहेब म्हणता की सर्वात मोठा विरोधक तू आहे म्हणे माझा. एवढा छोटा माणूस विरोधक होऊ शकतो का? तर मला हे अपमान, मान सन्मान माननीय संतोष भाऊ चौधरी माझे प्रेरणास्थान होते आणि कायम राहतील. मी त्यांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे. मी नगरसेवक म्हणून किंवा नगरसेवक होण्यासाठी जात नाही आहे. मी फक्त संतोष भाऊच्या कार्यावर चालणार आहे. आणि पत्रकार परिषद घेण्याचा खुलासा असा आहे की मी फक्त आणि फक्त इथं अजितदादा गटाची कोणती इज्जत नाही आहे. हा पक्ष 4थ्या आणि 5व्या नंबरवर फेकला जाणार आहे. इथं फक्त भाजप विरुद्ध संतोष भाऊ चौधरी असंच नगरपालिकेचा विषय दिसणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बी आम्ही जोराने काम करणार आहे आणि आम्ही आता आजपासून कामामध्ये सक्रिय होणार आहे. माझ्यासोबत माझे सर्व तालुकाध्यक्ष, साई तालुकाध्यक्ष मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, यावल आणि चोपडा सर्व तालुकाध्यक्ष, सर्व जिल्हास्तरीय बॉडी आम्ही बरखास्त करून सर्वांनी राजीनामा दिलेला आहे. आणि माझ्यासोबत मी आज नाव घेणं शोभत नाही, पण संतोष भाऊच्या वाढदिवसाच्या दिवशी काही नगरसेवक राजीनामा देऊन भाऊंकडे येणार आहे. साधारण अजितदादा पवार गटामध्ये आपल्याला काय पद काय देण्यात आलं? मला सामाजिक न्यायाचा जिल्हाध्यक्ष होतो मी रावेर लोकसभेचा. त्यातून किती कामं केली आपण आतापर्यंत? मी आतापर्यंत एकही काम केलं नाही. आणि पहिलं भाजपमध्ये गेलो, भाजपमध्येही काम केलं नाही. भाजपमधून राष्ट्रवादीत पाठवण्यात आलं. म्हणजे मी माझ्या मनाने गेलो नाही आहे, हे काही पत्रकार सांगायचं नाही आहे. मला पाठवण्यात आलं आणि विधानसभेला वंचितचं काम करण्यासाठी लावलं. हे तर मी कसं आहे, काम त्यांचंच केलं आणि दोष माझ्यावर. यामध्ये भाजपा, शिवसेना गट आणि अजितदादा यांची युती आहे. या युतीमध्ये आमदार व मंत्री महोदयाचं तिथे वर्चस्व आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. तर तुम्हाला काम भेटले नाही का? काय नाराजगी काय नेमकं तुम्ही? नाही, काम तर दिलेच नाही ना. काम काय, त्यांनी आपल्याला आता कसं आहे, त्यांनी आपल्याला विश्वासातच घेतलं नाही. फक्त उमेश भाऊ नेमाडे आणि संतोष भाऊ यांनाच मिटिंगला बोलवणं, आम्हाला तर लांबच ठेवणं आहे. रोष्ट मंत्री साहेबांच होते माझा. मंत्री साहेबांनी कधीच जवळ घेतलं नाही मला. मी तर त्यांचाच होतो ना. नेमकं काय बोलले मंत्री साहेब? मंत्री साहेब मी सांगितलं ना, मंत्री साहेब आले आणि डायरेक्ट मला मिटिंगमध्ये म्हणतात तू कोणत्या पक्षाचा आहे? मी सांगलं मी राष्ट्रवादी सामाजिक न्यायाचा जिल्हा अध्यक्ष आहे. मंत्री साहेब म्हणे नाही भाऊ तुला सांगता येत नाही म्हणे, तू कोणत्या वेळेस काय कोणत्या पक्षात जातील. आणि तो सर्वात मोठा विरोधी तू म्हणे माझा. मला आपण आता निर्णय काय घेतला? मी एवढा छोटा माणूस मंत्री साहेबाचा विरोधी राहू शकतो का? म्हणजे आपण एकंदरीत आमदार साहेबांच्या शब्दावर नाराज होऊन हो, त्या दिवसापासून मी थोडंसं नाराज होऊन सर मी ज्यांनी मला प्रेम केलं, संतोष भाऊ चौधरी, मी त्यांच्या छायेखाली चाललो आहे. मला कोणत्या पक्षाचीही गरज नाही. ते ज्या पक्षात जातील त्यासोबत मरोस्तर संतोष भाऊ चौधरी सोबत यांच्यासोबतच राहणार. अजितदादा गट जिल्हाध्यक्ष जे आहेत ते काही बोलले नाही? माझ्या
आमचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांचा फोन आला, तुम्ही राजीनामा देऊ नको. आणि मी म्हटलं साहेब मला इथे वागणूक बरोबर भेटत नाही, मी राजीनामा देते. त्यांचा फोन आला, पक्षाच्या 2-3 लोकांचा फोन आला. किती पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला? माझे 6 तालुका अध्यक्ष. राजीनामा कोणाकडे दिले? मी पूर्ण जिल्ह्याचे राजीनामा मीच दिला ना. कोणाकडे? मी दिला माझे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक मगरे साहेब आणि उमेशजी नेमाडे यांना व्हॉट्सअपला दिलं आहे, पत्राने पाठवलं आहे आणि तटकरे साहेबांना पत्राने पाठवलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी